खमंग आणि कुरकुरीत असा आज आपण चिवडा बनवणार आहोत. भन्नाट असा टेस्टी लागणारा, तर भरपूर दिवस टिकणारा. मी आज चिरमुऱ्यापासून चिवडा बनवते, दिवाळी स्पेशल. तर हा चिवडा कुठेही नरमणार नाही आणि तेलकटही बिलकुल नाही. तर असा हा चिवडा आज आपण बनवूया. तर इथे मी अर्धा किलो प्रमाणामध्ये चिरमुरे घेतलेले आहेत. तर चिरमुऱ्याला कोणी मुरमुराही बोलतं. तर चिवडा करण्यासाठी इथे मी चिरमुरे वापरणार आहे. तर हा चिरमुरा मी स्वच्छ निवडून चाळून घेतलेला आहे. तर आता आपण हे चिरमुरे भाजून घेऊया. तर महत्त्वाची टीप इथे म्हणजे चिरमुरे भाजून घ्यायचे आहेत, तेव्हाच आपला चिवडा कुरकुरीत राहील, भरपूर दिवस टिकेल. तर अशा पद्धतीने आता आपण खाली वर करत चिरमुरे भाजून घ्यायचे आहेत. तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. जास्त हाय ठेवली तर चिरमुरे खाली करपू शकतात. एकसारखं आपल्याला असं हलवत राहायचं आहे कंटिन्यू. कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे चिरमुरे भाजून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्येही चिरमुरे भाजून ठेवू शकता, म्हणजे भरपूर दिवस टिकतो हा चिवडा. म्हणून आपल्याला इथे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने इथे मी भाजून घेते सर्व चिरमुरे. तर आता चिरमुरे भाजून झालेले आहेत. तर तेलामध्ये मी आता 1 वाटी शेंगदाणे घातलेले आहेत. तर सर्व प्रमाण इथे मी बरोबर तुम्हाला सांगते की 1 वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे. ते आता आपण तेलामध्ये तळून घेऊया. तर अर्धा किलो प्रमाणामध्ये इथे मी सर्व तुम्हाला दाखवत आहे. तर अर्धा किलो चिवड्यासाठी इथे 1 वाटी मी शेंगदाणा घेतलेला आहे. तर शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर चिरमुऱ्यावरती शेंगदाणे घातलेले आहेत. नंतर त्याच तेलामध्ये मी आता घालत आहे मक्याचे पोहे. तर हे मक्याचे पोहे 1 वाटी घेतलेले आहेत. तर चांगले फुलेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर आता हे छान फुललेले आहेत. तर आता हे काढून घेऊया. तेल पूर्ण नितळून घ्यायचं आहे. तर सर्व आता आपण हे मक्याचे पोहे भाजून म्हणजे तळून घेऊया. तर आता राहिलेले होते ते पोहे आता आपण तळून घेऊया. आणि तळून घेतलेले मक्याचे पोहे हे आता आपण चिरमुऱ्यावरती सर्व घालणार आहोत. तर स्टेप बाय स्टेप आपल्याला हे सर्व तळून घ्यायचं आहे. नंतर इथे मी घातलेलं आहे डाळं. तर डाळवंही कोणी बोलतं. तर डाळे हे आपण आता तेलामध्ये खमंग तळून घेऊया. तर डाळवं हे पहिलंच तळलेले म्हणजे फ्राय केलेले असतात, ते रोस्ट केलेले असतात, त्यामुळे फार काही वेळ लागत नाही. तर आता आपण नंतर घालूया तेलामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप. तर हे काप मी अगदी पातळ करून घेतलेले आहेत, जेणेकरून हे पातळ काप लगेच तळले जातात आणि खाण्यासाठी पण खूप छान टेस्टी लागतात. म्हणून जाडसर काप करायचे नाहीत, तर असे पातळ आपल्याला खोबऱ्याचे काप करायचे आहेत. तर खोबरंही आपलं छान तळून झालेलं आहे. तर आपण हे चिरमुऱ्यावरती घालून घेऊया. नंतर त्याच तेलामध्ये मी आता कडकडीत तेल झालेलं पाहिजे, तरच आपला हा कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळेल. तर कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्ता तळून घ्यायचा आहे. बघू शकता कुरकुरीत झालेला आहे कढीपत्ता. कढीपत्ता जर कुरकुरीत नसेल तर आपला चिवडा नरम पडू शकतो. म्हणून इथे कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्ता तळून घ्यायचा आहे. आणि मिरचीही आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. अर्धी वाटी मी इथे हिरवी मिरची घातलेली आहे. जसा आपण कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळला, तशीच मिरची आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर चिवड्यामधील हे 2 ओलसर पदार्थ असतात, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता. हे जर कुरकुरीत नाही तळले तर चिवडा नरम पडतो. म्हणून हे सर्व कुरकुरीत तळून घ्यायचं आहे. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात घेऊन जर चिवडा बनवला तर चिवडा नरम पडणार नाही आणि भरपूर दिवस कुरकुरीत होईपर्यंत टिकेल. नंतर इथे अर्धी वाटी मी ठेचलेला लसूण घेतलेला आहे. तो आता तेलामध्ये लालसर होईपर्यंत तळून घेऊया, कुरकुरीत होईपर्यंत. तर लसूणही तळून झालेला आहे. आता सर्व तळून झालेलं आहे. नंतर आपण इथे घालूया मोठी शेव, थोडीशी मिडियम साईजची. आणि नंतर इथे झिरो शेव असती ती बारीक एकदम, तीही घातलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे शेवचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर सर्व इथे साहित्य मी तळून घातलेलं आहे. आता मिक्स करून घेऊया. तर आता आपण मसाले घेतलेले आहेत. तर इथे मी हळद घेतलेली आहे, मीठ चवीपुरतं, आमचूर पावडर थोडीशी, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धना पावडर आणि थोडासा हिंग आणि जिरे पावडर. तर एवढं आपल्याला हे मसाले घ्यायचे आहेत. मसाले तेलामध्ये घालतेवेळी गॅसची फ्लेम एकदम बारीक असावी. हाय तेलावरती हे मसाले तळू नयेत, नाहीतर ते मसाले पूर्णपणे जळू शकतात. तर आता मसालेही तळून छान आपले झालेले आहेत. गॅस बंद करूया. आणि आता आपण गरम असतानाच या चिरमुऱ्यावरती हा सर्व मसाला घालायचा आहे. जर तुम्हाला आमचूर पावडर घालायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. पण आमचूर पावडर घातल्यामुळे चिवडा खमंग आणि टेस्टी
आंबट तिखट असा हा लागतो, म्हणून इथे मी आमचूर पावडर थोडीशी घातलेली आहे. तर आता हे सर्व मसाले आपण मग मिक्स करून घेऊया. चिरमुऱ्यांना पूर्णपणे लागला पाहिजे. तर आता थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून चिरमुऱ्याला पूर्णपणे मसाला लागेल. आणि सर्व मसाला मिक्स करून झाल्यावर नंतर मी शेवटी इथे कढीपत्ता घातलेला आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला कढीपत्ता सर्वात शेवटी घालायचा आहे, पहिल्यांदा घालायचा नाही सर्व साहित्यासोबत, नाहीतर जो मसाला आपण घातलेला आहे तो मसाला कढीपत्त्याला चिटकून राहतो तसाच, म्हणून शेवटी सर्वात कढीपत्ता घालायचा आहे. तर इथे आपला चिरमुराचा चिवडा तयार झालेला आहे. तर सर्व करून घेऊया. तर मस्त असा हा खमंग आंबट तिखट चटपटीत असा कुरकुरीत चिवडा आपला तयार झालेला आहे दिवाळी स्पेशल. तर भरपूर शेव घातली तर हा चिवडा मस्त खमंग टेस्टी लागतो. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे शेवाचा वापर करू शकता. तर ज्या काही मी टिप्स सांगितलेल्या आहेत, जेव्हा मी चिरमुऱ्याचे सर्व साहित्य तळून घेताना, त्या सर्व जर तुम्ही व्यवस्थितपणे तळल्या गेल्या तर चिरमुरा चिवडा बिलकुल नरम पडणार नाही आणि भरपूर दिवस टिकेल. तर अशा पद्धतीने दिवाळी स्पेशल तुम्हीही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.